हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला खरं तर आपण आता सुरुवात करूया। सो बघा, मग आपण आता खरं तर ऑनलाईन ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला ऑनलाईन फ्री ड्रेस क्लासचा 17वा दिवस। सो बघा, मग बोल बोल करता 15-16 दिवस झालेले आहेत आणि ह्या 15-16 दिवसात आपण खरं तर बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहोत आणि तुम्ही सगळे सुद्धा शिकताय। सो मला खरंच खूप छान वाटतंय। सो असंच पुढे आपला कंटिन्यू क्लास करा, छान छान असं नवनवीन शिका। काही प्रॉब्लेम येत असेल तर मी आहेच, मला तुम्ही कमेंट करा, ठीक आहे। सो चला मग आता पुढच्या टॉपिकला म्हणजे आजच्या टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की आपण याआधी काय काय शिकलेलं आहोत, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये तुमची नक्कीच लिंक लागेल। सो बघा, इन शॉर्ट मध्ये सांगते मी, खूप डिटेल सांगत नाही। तर महत्त्वाचे 2 पॉइंट असतात ड्रेस स्टिचिंग साठी, ते म्हणजे ड्रेसवरून परफेक्ट मापे कसे घ्यायचे आणि बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं। सो हे दोन्ही आपण एकदम व्यवस्थित परफेक्ट असं कमीत कमी टाइम मध्ये कसं करायचं हे सगळं मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर आपला एक ड्रेस कम्प्लीट कटिंग स्टिचिंग झालेला आहे। नेक छान कसा स्टिचिंग वगैरे करायचा, ड्रेस मटेरियल मध्ये कसं ऍडजस्ट वगैरे करायचं, कसा पूर्ण स्टिच करायचा, फिटिंग बाही वगैरे हे सगळं डिटेल मध्ये सांगितलं। पॅन्टचं सुद्धा बॉटम वगैरे, नेफा पट्टी, त्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन, फॉर्म्युले, साईज नुसार काय चेंजेस हे सगळं डिटेल बघितलेलं आहे। आणि त्यानंतर खरं तर आपण ड्रेसची डायग्राम सुद्धा बघितली आणि पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे सुद्धा, हे दोन्ही टॉपिक कव्हर केलेले आहे। आणि त्यानंतर आपण बेबी फ्रॉक घेतला होता, तर आपण छान असा खणाचा बेबी फ्रॉक स्टिच केलेला आहे। एवढंच नाही तर घागरा सुद्धा आपण एक स्टिच केलेला आहे, छान असा पेपलन टॉप आहे त्याचा पेपलन टाइप मध्ये। आणि त्यानंतर एक प्लेटेड फ्रॉक सुद्धा घेतलेला आहे फॅन्सी लुक मध्ये। खूप सारा घेर हवा असेल तर प्लेटेड तो कसा स्टिच करायचा हे सुद्धा। सो हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला ते समजलेलं सुद्धा आहे। सो मला खूप छान वाटतं। आणि त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात केली होती, ती म्हणजे कॉर्ड सेट। सध्या त्याचं खूप ट्रेंड चालू आहे, पण त्याआधी मी तुम्हाला कॉर्ड सेट कसा डिझाईन करायचा, कसे त्याची ड्राफ्टिंग करायची हे सांगितलं। म्हणजेच काय, तुमच्या डोक्यात एखादी कुठलीही जर डिझाईनची आयडिया असेल, ड्रेस असो, फ्रॉक असो, ब्लाऊजची डिझाईन कसं हे असो, ते ड्राफ्ट कसं करायचं, म्हणजे ते तुम्ही ड्रॉ कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला त्याची कटिंग स्टिचिंग कशी करावी, कुठल्या डिझाईनला काय सूट होते, कसं छान दिसेल का नाही याची आयडिया यावी, यासाठी ड्राफ्टिंग वगैरे डिझायनिंगचा खूप म्हणजे फॅशन डिझायनिंगचा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो। तर तो सुद्धा आपण कव्हर केलेला आहे। आणि फायनली एक कॉर्ड सेटची छान अशी ड्राफ्टिंग केली आणि तो आपण कटिंग स्टिचिंगला घेतलेला आहे। तर कॉर्ड सेटचा जो काही टॉप आहे तर त्याची कटिंग सुद्धा झाली, स्टिचिंग सुद्धा झालेली आहे, बाही सुद्धा डिझाईनची होती, तर ते सुद्धा फायनली झालेलं आहे। आणि आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे कॉर्ड सेट वरची जी काही आपली प्लाझो पॅन्ट आहे तर ती कशी कटिंग स्टिचिंग करायची। त्याचा बॉटम सुद्धा आपल्याला छान असा डिझायनर घ्यायचा आहे, इलास्टिक लावायची आहे। सो संपूर्ण अगदी डिटेल सांगणार आहे मी तुम्हाला। आणि सगळ्यात आधी म्हणजे प्लाझो पॅन्ट कटिंग करण्यासाठी कुठले फॉर्म्युले लागतात, कुठली मापे लागतात, कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सगळं सांगणार आहे। हे सगळं तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं, जेणेकरून कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युले फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट अशी प्लाझो पॅन्ट सहजच कटिंग करता येईल। त्याचबरोबर तुमची साईज जी असेल ते फक्त तिथे टाकायचं आणि तसंच कॅल्क्युलेशन करायचं। आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुम्हाला असंही अगदी डिटेल आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं प्लाझो पॅन्टची कुठल्याही साईजची कटिंग करणं खूपच सोपं जाईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। बघा, मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला कुठली कुठली माप आहे प्लाझो पॅन्ट साठी लागतात, जेणेकरून ते तुम्ही ड्रेसवरून किंवा बॉडी मेजरमेंट म्हणजे अंगावर घेऊ शकाल यासाठी। तर बघा, हा कपडा आहे आणि ह्या कपड्यापासून आज आपण खूप सुंदर झटपट तयार होणारी प्लाझो पॅन्ट कट करणार आहोत। तर बघा, मग आपल्याला ह्या पॅन्टसाठी लागते पॅन्टची पूर्ण उंची, सीट घेर आणि बॉटम। तर हे 3च मापे आहेत आणि हे 3च मापे टाकून आपल्याला एकदम परफेक्ट अशी प्लाझो पॅन्ट नक्कीच कटिंग स्टिचिंग करता येईल। पण त्यासाठी बरेचसे कॅल्क्युलेशन आहे, तर ते सांगते। त्याआधी बघा, याची पूर्ण उंची आहे 35 इंच, त्यानंतर त्याचा सीट घेर आहे 36 आणि बॉटम आहे 16। ऍक्च्युली हा बॉटम कमी आहे, तसं प्लाझो पॅन्टला साईज नुसार भरपूर सारा बॉटम असतो, बट ते तुम्हाला पुढे कळेलच। मी फक्त आता तुम्हाला समजावं यासाठी लिहून ठेवलेलं आहे। सो बघा, सगळ्यात पहिलं कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे, आता खरं तर मी जे काही फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन सांगत आहे तर ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला हे फॉर्म्युले फॉलो करून कुठल्याही साईजची प्लाझो पॅन्ट सहजच परफेक्ट कट करते। तर बघा, तुमचा जेवढा सीट घेर असेल त्याचा 4था भाग घ्यायचा आहे, म्हणजे डिवाइड बाय 4 आणि अधिक 6 इंच घ्यायचं आहे आपल्याला लूजिंग।
किती 6 इंच लुजिंग. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही लक्षात राहू द्या. कुठलीही साईज असो, तुमचा जेवढा सीट घेर असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि अधिक 6 इंच घ्यायचा. आता बघा इथे जो काही सीट घेर आहे तर तो आहे 36. तर आता मी तुम्हाला एक छोटंसं कॅल्क्युलेशन करून दाखवते ह्या साईजनुसार, जेणेकरून तुम्हाला तुमच्या साईजनुसार कॅल्क्युलेशन करणं इझी जावं. खरं तर यासाठी त्याआधी अजून मी एक फॉर्म्युला लिहून ठेवते. नंबर 2, सीट घेर डिवाइड बाय 4. याचाच अर्थ त्याचा सुद्धा आपल्याला काय घ्यायचा आहे, सीट घेरचा चौथा भाग आणि अधिक त्यामध्ये आता किती ऍड करायचं आहे तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर किती ऍड केले आपण, 8 इंच. तर ते काय आहे, म्हणजे काय आहे ते लुजिंग आहे, नॉट अ मार्जिन. ठीक आहे. आता 8 कधी ऍड करायचे, ज्या वेळेस आपला सीट घेर हा 50 प्लस असेल, म्हणजे 50च्या पुढे ज्या वेळेस आपला सीट घेर असेल त्यावेळेस आपल्याला 8 इंच लुजिंग ऍड करायचे. नाहीतर त्याआधी 50च्या आतमध्येच म्हणजे किती पण असो तुमचा सीट घेर, त्यावेळेस आपल्याला फक्त 6 इंच लुजिंग ऍड करायचं आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मोठ्या साईजसाठी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये. खरं तर त्यासाठी मी तुम्हाला हा पॉइंट सांगत आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही लिहून ठेवायचे आहे. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग आता सीट घेर किती आहे, 36 डिवाइड बाय 4, म्हणजे त्याचा घ्यायचा आहे आपल्याला चौथा भाग. तर तो किती झाला, 9 इंच. आणि मग त्यामध्ये किती ऍड करायचे आहे, 6 इंच लुजिंग. का, कारण की 50च्या आतमध्ये सीट घेर आहे त्यामुळे त्याला 6 इंच ऍड करायचं. मग ते टोटल किती झालं, 15, म्हणजेच 15 इंच. ठीक आहे. हे आहे आपलं पहिलं कॅल्क्युलेशन. आता ते कशासाठी लागतं, की ज्यावेळेस आपण घडी घालत असतो पॅन कटिंगसाठी, तर ती आपल्याला 15 पर्यंत घ्यायची असते. त्यापेक्षा कमी चालणार नाही. 1-2 इंच थोडंसं आपण एक्स्ट्रा ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला ते कमी पडायला नको. त्यासाठी आपलं सगळ्यात पहिलं हे कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो इथे मी सध्या हा बोर्ड साईडला ठेवते आणि जे काही पॅन्टसाठी आपण क्लोथ म्हणजे जो कपडा घेतलेला आहे, ज्यापासून आपल्याला आज छान अशी प्लाझो पॅन्ट बनवायची आहे, सो त्याची घडी आता आपण इथे घालून घेऊयात. मी पुन्हा सांगते, हे जे पहिलं कॅल्क्युलेशन होतं तर ते होतं आपल्या पॅन्टच्या घडीसाठी. ठीक आहे. तर बघा पॅन्टची कटिंग करण्यासाठी आपल्याला 4 पदरी इथे घडी घालावी लागते. 4 पदरी कपडा लागतो, म्हणजे दोन्ही पण साईडची पॅन्ट आपली सोबतच कट व्हावे. खरं तर यासाठी. ठीक आहे. तर व्यवस्थित एकावर एक ठेवून ते इस्त्रीने प्रेस केलं तरी चालेल, जेणेकरून आपलं थोडं सुद्धा म्हणजे किंचितसं पण पुढे मागे व्हायला नको. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेते आणि इथे 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. ठीक आहे. आय होप सो हा पहिला पॉईंट तुमच्या नक्कीच लक्षात आलेला असेल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जी काही तुमची प्लाझोची उंची असेल त्यामध्ये खरं तर आपण काहीच मार्जिन लुजिंग ऍड केलेलं नाहीये, तर ते आपण डायरेक्ट मार्किंग करतानाच करणार आहोत. हा सुद्धा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो तो सुद्धा पॉईंट तुम्ही इथे लक्षात राहू द्या. सो बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही उंची आहे प्लाझो पॅन्टची तर त्याची मार्किंग करायची आहे. खरं तर प्लाझो पॅन्ट बऱ्यापैकी शॉर्टच असते, पण जर तुम्हाला जर थोडी मोठी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण शक्यतो अँकल लेंथ पर्यंत प्लाझो पॅन्ट असली की ड्रेसला छान लुक येतं. सो त्यामुळे मग मी इथे अँकल लेंथ पर्यंतच घेतलेली आहे. सो सगळ्यात आधी आता आपल्याला वरून खाली 1.5 ते 2 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. तर ती कशासाठी, तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते. खरं तर आपल्याला कटिंग करताना जर का वरच्या साईडला थोडंसं एक्स्ट्राचं वाढवायचं असतं, त्यामुळे 1 ते 1.5 इंच आपण एक मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे पुढे आपल्याला तो कपडा कामी येईल. जर का आपण काटोकाट कटिंग करायला सुरुवात केली तर कधी कधी आपल्याला ते कमी पडू शकतं आणि ते कमी पडायला नको. खरं तर यासाठी वरच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, कुठलीही साईज असो, मोठी असो छोटी असो कुठलीही. तर बघा मग मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता याच्या खाली आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर ते कशासाठी, तर ते सांगते. आपण ज्यावेळेस इलेस्टिक लावतो ना, तर त्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 इंच हे एक्स्ट्राचं मार्जिन लागत असतं. जर तुम्हाला इलेस्टिक 1 इंचचं लावायचं असेल तर तुम्ही 1.5 इंच मार्किंग करू शकता. 1.5 इंचचं तुमचं असेल तर 2 इंच मार्किंग करायचे, म्हणजे अर्धा इंच तुमच्या इलेस्टिक पेक्षा जास्त आपल्याला इथे मार्किंग करायची असते. तर बघा मग मी इथून या पद्धतीने टेप ठेवलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे बघा मी 1.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. पुन्हा सांगते, हे डिपेंड आहे तुमची इलेस्टिकची रुंदी किती आहे. 1 इंच असेल तर त्यात अर्धा करायचे, काही काही 1.25 इंचाच्या पण असतात, काही छोट्या पण असतात, काही मोठ्या पण असतात.
सो त्यावर ते डिपेंड आहे. अर्धा इंच इलास्टिक पेक्षा एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला मार्जिनसाठी लागणार आहे खरं तर त्यासाठी. ठीक आहे, तर बघा मग मी ती लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि वरचं तर आपण एक्स्ट्राचा सोडलेला आहे, तर ते तर आपलं काही नाहीच आहे, ते बेसिक्स आहे. खालचं आपलं इलास्टिकवर डिपेंड आहे. आता ह्या 2 लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे पूर्ण प्लाझो पॅन्टची उंचीची. तर बघा ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जेवढी उंची असेल त्याची मार्किंग करायची. तर इथे 35 इंचाची प्लाझोची उंची आहे, तर मी इथे 35 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे बघा. आणि तीच मार्किंग आता आपल्याला इकडच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. फक्त त्या लाईन पासून खाली आहे, हा पॉईंट सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण आपण मार्जिन डायरेक्ट कटिंग करतानाच ऍड करत आहोत. त्यामुळे मग वरचं इलास्टिकचा पोर्शन सोडला की डायरेक्ट खाली आपली जेवढी उंची असेल त्याची मार्किंग करून ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर आता बॉटमला सुद्धा आपल्याला खाली लागणार आहे. बऱ्याच आपण डायरेक्ट फोल्ड करत असतो, कधीतरी आपण डिझाईन बनवत असतो. खरं तर आपण ह्या प्लाझो पॅन्टला खालच्या बॉटमला खूप सुंदरशी डिझाईन बनवणार आहोत. सो त्यासाठी 1.5 इंच मी खाली एक्स्ट्रा घेणार आहे. 2 इंच पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला जास्त हवं असेल तर, पण मला असं वाटतं की 1.5 इंच सफिशियंट आहे. खरं तर ते डिझाईनवर पण डिपेंड असतं, किंवा तुम्ही डायरेक्ट फोल्ड जरी केलं तरी सुद्धा 1.5 इंच आतमध्ये फोल्ड करायची, म्हणजे बॉटम छान असा रेडी होतो आणि दिसायला पण जरा प्लाझो पॅन्ट छान अशी प्रोफेशनल दिसावी यासाठी. तर बघा मग मी इथून आता म्हटल्याप्रमाणे 1.5 इंच मार्किंग करून घेतलेली आहे. सेम 1.5 इंचाची मार्किंग इकडच्या साईडला पण करायची, म्हणजे लाईन स्ट्रेट आपल्याला ड्रॉ करणं इझी जावं खरं तर यासाठी. आणि बघा मग या पद्धतीने मी इथे लाईन ड्रॉ करून घेतली. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आता आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन करूनच डायरेक्ट मार्किंग करायची आहे. सो ते कसं आणि काय तर ते मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायची आहे ती म्हणजे जो काही आपला कमरेचा घेर आहे ना त्याची, आणि ते सुद्धा आपल्या सीट घेरच्या मापावर डिपेंड असतं. म्हणजे या सगळ्या प्लाझो पॅन्टच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे सीट घेर. त्यामुळे सीट घेरची माप अंगावरून असं एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित घ्यायची आहे, कारण त्यावरच आपलं संपूर्ण खरं तर कटिंग डिपेंड आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की वरती आपण 1.5 इंच इलास्टिक साठी आणि खाली 1.5 इंच मार्जिन बॉटम साठी सोडलेलं आहे, आणि मधली आपली तयार उंची बरोबर 35 इंच होणार आहे, जेवढी आपल्याला हवी आहे. ठीक आहे, आता हे पहिलं जे काही कॅल्क्युलेशन होतं तर ते होतं आपल्या जी काही आपण पॅन्टची घडी घालतोय त्यासाठी. आपल्याला कमी वगैरे पडायला नको खरं तर, त्यामुळे आपण इथे आधीच मोजून घेतलं होतं, म्हणजे आपल्याला कपड्याची घडी आडवी उभी कशी घालायची आहे याचा अंदाज यावा यासाठी. आता आपल्याला पुढचा पॉइंट आहे तर तो म्हणजे कमर घेर. तर कमर घेर म्हणजे कमरचा जो काही पॉइंट आहे तर तो कितीवर मॅच करायचा आहे वेस्ट साईज, तर त्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आता जे काही कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सांगते तर ते सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचं आहे. याआधी जे सांगितलं ते सुद्धा लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा मग आता सीट घेर डिवाइड बाय 4 म्हणजे सीट घेरचा घ्यायचा आहे आपल्याला चौथा भाग, आणि त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे बघा 1.5 इंच मार्जिन. ठीक आहे, तर हे व्यवस्थित बॉक्स करून हा फॉर्म्युला तुम्ही सुटसुटीत लिहून ठेवायचा आहे, म्हणजे तो तुम्हाला लगेचच सापडेल. सीट घेर आहे इथे 36, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो किती झाला 9, आणि त्यामध्ये आता आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं आहे, तर किती झालं मग 9 अधिक 1.5 इंच 10.5 इंच. म्हणजेच इथे कमरेचा जो काही पॉइंट आहे तर त्याची मार्किंग आपण कितीवर करणार आहोत 10.5 इंचावर. तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. मी तुम्हाला बरोबर ज्या ज्या पॉइंटची मार्किंग करायची आहे तर त्या वेळेस लगेचच कॅल्क्युलेशन पण सांगत जाईल, म्हणजे तुम्हाला ते सहज लक्षात येईल. तर बघा आता जे कॅल्क्युलेशन केलं तर त्याची मार्किंग आपल्याला इथे करायची आहे. तर बघा मग मी इथे 10.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपला पुढचा जो काही नॉच पॉइंट असतो तर त्याची आपल्याला मार्किंग करायची आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. सो ते कॅल्क्युलेशन आता आपण इथे करून घेऊयात. खरं तर बघा जो काही आपला मेन पॉइंट आहे तर तो आहे की म्हणजे किती कशामध्ये मार्जिन ऍड करायचं हे खरं तर मी मार्किंग करता करता सांगतच आहे. त्याचबरोबर हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हेही सांगत आहे, जेणेकरून परफेक्ट असं तुम्हाला नक्कीच याचं मार्किंग वगैरे करता यावी यासाठी. पुढचा पॉइंट आहे क्रॉच पॉइंट. तुम्ही त्याला नॉच पॉइंट पण म्हणू शकतात किंवा क्रॉच पॉइंट पण म्हणू शकतात. तर त्याचा सुद्धा आता आपल्याला सीट घेर डिवाइड बाय
4 करायचं आहे. म्हणजे प्रत्येक मध्ये आपल्याला चौथा भाग घ्यायचाच आहे, कारण की आपण 4 पदरी घडी घालत असतो त्यामुळे. तर त्याच्यामध्ये आपल्याला किती ऍड करायचे असं अधिक 4 इंच. ठीक आहे, म्हणजे आता सीट घेर किती 36 डिवाइड बाय 4 करायचं, तर त्याचा चौथा भाग किती होतो मग 9 होतो. ठीक आहे, तर हा 9 अधिक हे 4, मग असं टोटल किती झालं बघा आता 9 अधिक 4 13. म्हणजे जो काही आपला क्रॉच पॉईंट आहे तर तो कितीवर आलेला आहे 13 इंचावर. काही त्याला नॉच पॉईंट पण म्हणतात, क्रॉच पॉईंट पण म्हणतात. आता तो कुठे द्यायचा आहे तर ते मी तुम्हाला तर खरं तर सांगते, म्हणजे ते तुम्हाला समजणं सोपं जावं खरं तर यासाठी. तर बघा मग इथून आता आपल्याला ही जी काही मार्किंग आहे, आता आपण जे काही 13 इंच कॅल्क्युलेशन केलं ना, तर ते इथून इथपर्यंतची मार्किंग आहे बघा. जो काही आपल्याला कर द्यायचा आहे ना, तर तो पॉइंट आहे इथे. इथून इथे पण आपण 13 इंचाची एक मार्किंग करून ठेवूयात. आणि इथे एक सिंपल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता बघा ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना, खरं तर वरती आपण कमरघेर घेतला होता बघा, तर त्यापेक्षा आता खाली आपल्याला अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघा मी पुन्हा तुम्हाला मोजून दाखवते, हे किती होतं 10.5. तर इथून किती घ्यायचं आहे आपल्याला 11 11.5 घेतलं तरी सुद्धा चालेल. तर मी इथे फक्त बघा मला दिसतच असेल 11.5, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात राहू द्या, जेवढं कमर घेर असेल त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि मग क्रॉस मध्ये अशी लाईन आपल्याला ही ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ही ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कर्व ड्रॉ करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पुढे 2.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तर ही साईजवर डिपेंड असते. रेग्युलर साईज साठी तुम्ही काय करायचं आहे, इथे 2.5 इंच घ्यायची आहे. 40 आणि 42 साईज असेल तर 3 इंच घ्यायचं आहे. आणि 42च्या पुढे असेल तुमची +50 म्हटल्याप्रमाणे, जर तुमचं सीट घेर असेल, सीट घेरवरच हे डिपेंड आहे, तर त्यावेळेस मग तुम्ही 3.5 ते 4.25 हा शेप घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे 40-42 ला 3 घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता हे जे आहे ना, त्याचं निम्म घ्यायचं आहे बघा. जो काही आपण क्रॉच पॉईंट काढला होता 13 इंच त्याचं निम्म, आणि पुन्हा याचं निम्म घ्यायचं आहे. आणि आता इथून आपल्याला हा कर्व ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर तो परफेक्ट फिटिंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहिले चॉकच्या साह्याने बघा डॉट 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 काढून घ्यायचा आहे, आणि मग त्यानंतर तो ड्रॉ करायचा आहे डार्क असा. म्हणजे मी डार्कच केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओतून तो लगेचच लक्षात यावं खरं तर यासाठी. ठीक आहे, तर बघा मग एकदम परफेक्ट असा आपण इथे हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. पुन्हा सांगते, आपण इथे 2.5 इंच पुढे घेतलेला आहे. 40-42 साईज साठी आपल्याला इथे 3 इंच घ्यायचं आहे, आणि त्याच्या पुढच्या साईज साठी आपल्याला 3.5 4.25 4 पर्यंत घ्यायचं आहे. ठीक आहे, 50+ साईज असेल तर मग तर आपल्याला तो 4.25 ते 4च घ्यावा लागणार आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला बॉटमची मार्किंग करायची आहे. तर ती कशावर डिपेंड आहे खरं तर ते सांगते. इथून हा जो काही पॉइंट आहे ना, तर तो किती येतोय 11 इंच, आणि इथून किती येतोय, नाही सॉरी, इथून 11 येतोय आणि पुढे ते 2.5 आहे. तर इथून किती येतोय तेवढं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे बघा. आणि इथे थोडस तुम्ही अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, कारण की थोडस आपलं मार्जिन मध्ये जाणारच आहे ना खरं तर त्यासाठी. ठीक आहे, म्हणजे वरती जेवढा पॉइंट आहे ना कमर घेरचा तेवढाच घ्यायचा आहे. कमर घेर मध्ये आपण बघा 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना, सो सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, हे बघा बरोबर एकाच लाईन मध्ये इथे आलेलं आहे खरं तर. आणि आता याचं सुद्धा निम्म घ्यायचं आहे. आता हे जेवढं निम्म आहे ना, तर आपण जी काही आता मार्किंग केलेली आहे तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता हा जो काही वरचा पॉइंट आणि मधला मिडलचा आपण जो काही आता सेंटर पॉइंट ड्रॉ केलेला आहे ना इथून इथपर्यंत, तर तिथे आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे बघा. तर पट्टीच्या सहाय्यानेच डायरेक्टली ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला इथे थोडासा कर्व ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर ना पॅन्टचा आपण ज्यावेळेस शेप देतो ना, त्याची पट्टी पण असते बघा कर्ववाली, तर त्याने पण तुम्ही डायरेक्ट कर्व देऊ शकतात, किंवा अंदाजे ह्या पद्धतीने अर्धा इंच आतमधून पण कर्व ड्रॉ करू शकतात. ठीक आहे,
तर बघा मग मी या पद्धतीने इथे अंदाजच डायरेक्ट ड्रॉ करून घेतलेला आहे. पुन्हा सांगते, जर ती पट्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पट्टीने सुद्धा डायरेक्ट करू शकता. पण काही जणांकडे ती पट्टी नसते आणि मग एवढुशासाठी ती पट्टी घ्यायची का? सो त्यामुळे मग मी डायरेक्ट तुम्हाला कशा पद्धतीने आपण मार्किंग करू शकतो सो ते सांगितलं. म्हणजे अर्धा इंच आतल्या साईडने आपल्याला मार्किंग करून गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. सो बघा मग त्यानंतर इथून आता आपलं जेवढं होतं ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच वरच्या साईडला जास्त घ्यायचं आहे आपल्याला. तर मी एक मार्किंग करून घेतली आणि हे बघा थोडंसं क्रॉसमध्ये ही लाईन आपली इथे आलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपली एकदम परफेक्ट अशी प्लाझो पॅन्टची इथे मार्किंग झालेली आहे. मार्जिन, कटिंग वगैरे सगळे पॉईंटचे कॅल्क्युलेशन वगैरे अतिशय सविस्तर मी सांगितलेलं आहे. सो तुम्ही सेम त्याच पद्धतीने करा, म्हणजे तुमची सुद्धा प्लाझो पॅन्टची मार्किंग एकदम परफेक्ट येईल. आता मार्किंग तर झालेली आहे, आता आपल्याला करायची आहे कटिंग. सो कटिंग करताना कुठून स्टार्ट करायचं, कसं स्टार्ट करायचं, तर हे मी तुम्हाला इथे सांगते. तर बघा खरं तर सगळ्यात आधी बॉटम साईडने आपण स्टार्ट केलेला आहे. खरं तर संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला अतिशय सावकाश व्यवस्थित क्लिअर दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून इझिली कटिंग करता यावी यासाठी. तर जे काही एक्स्ट्राचं मार्जिन होतं ना तिथून खरं तर आपण कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे 1.5 इंच खाली एक्स्ट्रा घेतलं होतं बघा बॉटम साईडला तिथून. त्यानंतर इथपर्यंत सेंटरपर्यंत स्ट्रेट लाईन होती आणि हा जो काही कर्व आहे ना तर तिथून आपल्याला इथे खरं तर कटिंग करून घ्यायची आहे बघा इथपर्यंत. आणि इथून आता आपल्याला गोलाकार शेप जो आहे आपला तर तिथून वरच्या साईडला डायरेक्ट कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथून कट करते मी. तर हा जो काही वरचा सुद्धा 1.5 इंचाचा पॉईंट होता तर तिथे आपण लावणार आहोत इलेस्टिक. तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आणि इथे अर्धा इंच आपण जरा क्रॉस लाईन घेतली होती, जेणेकरून तो आपल्याला फिटिंगला व्यवस्थित प्लाझो पॅन्ट बसावी कमरेच्या साईडला, खरं तर यासाठी. आणि बघा मग इथून व्यवस्थित पुन्हा जो काही गोलाकार शेप होता तिथून कट केलेला आहे. 4 पदरी घडी असते त्यामुळे शक्यतो व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचा. कुठलाही लेअर कमी जास्त व्हायला नको, जेणेकरून आपल्याला स्टिचिंगला फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको यासाठी. सो बघा मग अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली प्लाझो पॅन्टची कटिंग झालेली आहे. मी पुन्हा सांगते बघा 4 पदरी घडी होती, दोन्ही पार्ट आपले इथे सोबतच कट झालेले आहे. बंद बाजूच्या साईडने आपण उंची टाकलेली होती, त्यामुळे हे 2 पार्ट आपले रेडी झालेले आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच कॅल्क्युलेशन मार्किंग वगैरे करून बघा. नक्कीच तुमची प्लाझो पॅन्टची कटिंग एकदम परफेक्ट येईल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो नक्की ट्राय करून बघा. मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ही कटिंग सांगितलेली आहे. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही अशी कटिंग सहजच परफेक्ट करू शकाल. सो नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली प्लाझो पॅन्टची परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. फॉर्म्युले, कॅल्क्युलेशन सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे. कसं फोल्ड वगैरे करायचं अगदी डिटेलमध्येच. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे काही फॉर्म्युले कॅल्क्युलेशन आहेत तर ते तुम्ही तुमचे माप टाकून त्या पद्धतीने करून बघा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.